अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मला असं वाटतं की याचं उत्तर आधीच गिरीश भाऊनी या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा जो अर्ज या ठिकाणी दाखल झालाय तो देखील पाठिंबा द्यावा, त्यांनी देखील महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती भाऊनी देखील केली, मी देखील केली, दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे. तर आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये देखील यश आम्हाला येईल आणि त्याचं फायनल डिसिजन गिरीश भाऊनी इथं सांगितलं ना. आता त्यांनी तो डिसिजन सांगितल्यानंतर परत त्याच्यावर काही बोलावं असं नाही. आणि त्यांनी देखील हे देखील ठामपणाने सांगितले की नाशिक मधला हा तिढा सुटला की जळगावचा देखील तिढा ताबडतोब तिथं सुटणार. एका जागेवर समाधानी नाही, म्हणजे एक जी माघार होती किंवा एक पाठिंबा मिळतो त्याच्यावर समाधानी मी अजून दुसरा नाही, समाधानी नाही, एक मिनिट, समाधानी नाही किंवा आहोत त्याच्यापेक्षा प्रसाद बापूंनी देखील सीएम साहेबांचा, डीसीएम साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला. त्याच्यामध्ये असं काही नाहीये की समाधानी आहे किंवा नाही. बापूंनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना. आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचं फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील सुतोवाच महाजन साहेबांनी इथे केलं. मला असं वाटतं की जळगावचा विषय देखील संपलेला आहे. त्याच्यामध्ये काल दिवसभरामध्ये मुख्यमंत्री महोदयांबरोबर, उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर 4 ते 5 वेळा स्वतः गिरीश भाऊ बोललेले आहेत, मी देखील बोललेलो, दादा भुसे देखील साहेब बोललेले आहेत. त्याच्यामुळं आता पहिली दुपारची तुम्हाला ब्रेकिंग मिळाली, आता संध्याकाळी थोड्या वेळाने देऊ परत ब्रेकिंग. एनसीएन न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.